नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. सध्या निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये देवाभाऊंची कूटनीती आता चालू आहे. ठाकरेंच्याही सभा झाल्या, शिवतीर्थवर सभा बघितली आणि आता राज्यात एक एक भारतीय जनता पक्षाचे नेते, हे स्टार प्रचारक म्हणतात, त्यातले काही प्रचारक फिरतायत. परंतु आज विश्लेषण करतोय ते देवाभाऊनी परत पडळकर अस्त्र बाहेर काढलं का, त्याच्यात अजितदादा टार्गेट झालेत का, हाच विश्लेषणाचा मुद्दा आहे. मधल्या काळात काही ठिकाणी असं झालं की पडळकर हे सांगली जिल्ह्यातले, आणि मग ते सांगली जिल्ह्यात म्हणजे सांगली महापालिकेमध्ये ते कुठं दिसत नाहीत. मग देवाभाऊंनी त्यांना डावललं. देवाभाऊंनी आता त्यांना अंतर दिलं काय, अशा चर्चा जोरात विरोधी पक्षाकडनं, विशेषतः महाविकास आघाडी. मग त्याच्यावर सुद्धा विश्लेषण झालं आपलं. परंतु आज सगळं बघतोय, अजितदादांनी जसं भाजपवर टीका केली, भाजपलाच टार्गेट करायला लागले. आता वास्तविक भाजप महायुती म्हटल्यावर भारतीय जनता पक्षाचा घटक पक्ष अजितदादांचा राष्ट्रवादी. आता ते सगळीकडे मुलाखतीत अजितदादा सुद्धा खुलासा करतायत, असं नाही मला स्थानिक पातळीवरच्या नेत्यांना, कारभाऱ्यांच्यावर टीका करायची होती, हे सगळं चालू आहे. परंतु देवाभाऊंनी मात्र आता पडळकर अस्त्र बाहेर काढलं म्हणायला काही हरकत नाही. शेवटी आणि ते शेवटी त्यांना ठेवलंच मला वाटतं तेवढ्यासाठी. आणि पडळकर एकदा बोलायला लागले की ते काही कुणाला ऐकत नाहीत, हे तितकंच खरं आहे. आणि ते कुठं संयम ठेवायचा आणि कुठं तोप डागायची हे मात्र आता सगळ्या महाराष्ट्रामध्ये दिसायला लागले, आणि ते शेवटच्या टप्प्यात दिसायला लागले. मग अगदी पिंपरी चिंचवड ही सुरुवात झाली की अजितदादांनी भाजपवर तोप डागली. म्हणजे भाजपवरच भ्रष्टाचाराचे आरोप त्यांनी सुरुवात केली. अगदी त्यांच्या स्वतःच्या 70,000 कोटीचा घोटाळा सुद्धा माझे कसे खोटे आरोप होते, आणि परत मला अर्थ खातं दिलं, त्यांनीच बोलावलं, त्यांच्याबरोबर हितपर्यंत सगळं गेलं. आता मात्र पडळकर उतरले, गेले पिंपरी चिंचवडला. आमदार महेश लांडगेंच्या बरोबर धडाधड हा प्रभाग, हा वॉर्ड, सगळी भूमिका, त्यांची भाषणं, सगळं ढवळून काढायला सुरुवात केली. नाहीतर अजितदादा काय ऐकताय, तो अजितदादांचं राष्ट्रवादीने पण इतका जोर केलेला आहे आज सगळीकडं. ते स्वतंत्र लढतायत. काही ठिकाणी पवार साहेबांची बरोबर सुद्धा त्यांनी आघाडी केल्यामुळे तीही चर्चा वेगळीच झाली, काका पुतणे एक झाले का. मग अशा परिस्थितीत हे पडळकर अस्त्र बाहेर काढणं हे क्रमप्राप्त ठरलेलं दिसतंय भारतीय जनता पक्षाला. आणि बघता पडळकर मुंबईमध्ये, मग पनवेल असेल, पनवेलमधली तर लिस्टच आहे. अगदी विक्रोळी, मुंबई, इथं सुद्धा त्यांची भारतीय जनता पक्ष आणि देवाभाऊंचा म्हणजे मुख्यमंत्र्यांचं कसं विजन आहे, विकासाबाबतीत आम्ही कसं निघालोय. अगदी पंतप्रधान अमित शहा यांचं नावं घेऊन ठिकठिकाणी ते भाषणं करत सुटलेले आहेत. म्हणजे फक्त मी ओबीसी धनगर असं पण नाही. गोपीचंद पडळकर आता हे राज्याचे नेते म्हणून आता त्यांना देवाभाऊ पुढे आणायला लागलेत. म्हणजे पडळकर अस्त्र, मी म्हटलं अस्त्र म्हणजे ते ज्या ठिकाणी जोरदार करायचं. म्हणजे अजितदादांच्या भागात अजितदादांनी जिथं टीका केली आहे तिथं त्यांनी काही सोडलं नाही घटक पक्षाला सुद्धा. तिथं जे बोलायचं आणि भारतीय जनता पक्ष कसं विकासात्मक भूमिका घेऊन पुढे निघाले ही भूमिका घेतली. जातीवाद हा विषय पण त्यांनी बाजूला बरोबर केला. मग शेवटी राज्यात आता तेवढ्यावरच थांबले नाहीत ते. रुपीनं तळवडे, पिंपरी चिंचवडचा जो भाग आहे, तिथले वेगवेगळे भाग आहे, प्रभाग 1 असेल, 2 असेल, तिथं सुद्धा ते फिरले. पनवेल, मुंबई ते विसरता येणार नाही. तिथं तर त्यांनी जोरदार केलंय. प्रचंड गर्दी, महिलांची गर्दी सगळीकडं. 11, 12, 13 प्रभाग तिथं प्रशांत ठाकूर वगैरे आमदार, हे सगळे बरोबर. म्हणजे हे जे प्लॅनिंग, देवाभाऊंची कूटनीती आम्ही दरवेळेला सांगतोय, ती अशी कूटनीती आहे. आणि त्याच्यातनं हे ओबीसी धनगर समाजाचं नेतृत्व आज राज्यात पुढं आणलं त्यांनी या निवडणुकीच्या निमित्तानं, महापालिकेच्या निमित्तानं, नगरपालिकेच्या माध्यमातून हे दिसतंय आज. आणि त्याच्यातनं आता नाशिक, फोनवरनं सभा, फोनवरनं त्यांची भाषणं झाली, फोनवरनं त्यांना घेतलं सगळीकडं. आणि त्याच्यानंतर आज सोलापुरात सुद्धा त्यांच्या 20-22 ठिकाणी सभा. म्हणजे आज देवाभाऊंची जी कूटनीती चालली आहे, एक ओबीसी धनगर नेता कुठं आणायचं आहे, मराठा नेतृत्व कुठं न्यायचं, हे जे प्लॅन आहे शेवटी ते. आणि अजितदादांच्या बद्दल देवाभाऊ बोलता बोलू नाही गेले ना. त्यांनी असं टोकाला जायला नाही पाहिजे होतं.
परंतु अजितदादा पण काही गप बसणार आहेत. तर स्वतःचा पक्ष आहे त्यांचा आणि राष्ट्रवादी आहे, स्वतंत्र लढतोय आम्ही. तर नंतर शेवटी महायुती म्हणून आम्ही एकत्र येणारच आहे, ही त्यांची भूमिका निश्चितपणाने आहे. आणि हे नंतर सगळेच एकत्र येणार आहेत. पण शेवटी भारतीय जनता पक्ष कुठं बॅकफुटवर जाऊ नये, अशा वेळेला मात्र पडळकर हे अस्त्र वापरलं जातं. हे दिसलं ना परत. नाहीतर कोणतरी म्हणायचं हे तुम्ही पडळकरांचं बोलताय, यांचं बोलताय, त्यांचं. आम्ही सगळ्यावर विश्लेषण करतो. परंतु जे कोण पुढे येतंय, जे काही चाललंय, अजितदादा नाही म्हटलं तरी इतकं सरस ठरायला लागले म्हटल्यावर काय करायचं? मग पडळकरनाच आणलं पाहिजे ना. त्याशिवाय पवार घराणं आणि पडळकर हे कसं नातं आहे, सगळ्या कसं एकमेकावर तुटून पडतात. रोहित पवार असतील, पडळकर असतील, हे सगळ्यांनी बघितलेलं आहे. मग अशा वेळेला थोडं अजितदादांना टार्गेट करायचं, त्यांना गप बसवण्यासाठी पडळकरना पुढं आणलं का, हाच प्रश्न आहे भारतीय जनता पक्षाला. नंतर एकच यायचं ना, मग तुम्ही टीका करा, मग पडळकरने कुठं बॉम्ब टाकला तर आम्हाला विचारू नका. ही जी कूटनीती देवाभाऊने आता केली, निश्चितपणानं ह्याचा पडळकरनाच लाभ होणार आहे उद्याच्या काळामध्ये राजकारणामध्ये. आणि आज राज्याचं नेतृत्व म्हणून ते पुढे जात आहेत. असंच एकंदर भारतीय जनता पक्षानं त्यांना पुढं आणलेलं दिसतंय आणि त्यांच्या सभेला मात्र भरभरून प्रतिसाद मिळतोय. त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला किती मिळणार आहे हे मात्र कळेल. पण अजितदादा ना टार्गेट करून शेवटी पडळकर अस्त्र देवाभाऊंनी बाहेर काढलं म्हणायला हरकत नाही. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.